10 सप्टेंबर गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळी भावंडं आपापल्या कुटुंबासोबत 2 दिवसासाठी कोकणात गेलो होतो. 10 तारखेला पौर्णिमा होती. सकाळी 7च्या सुमारास आम्ही काही फोर व्हीलर घेऊन सगळे निघालो. वातावरण खूप सुंदर होतं. हवेत छान गारवा जाणवत होता. 2-2.5 तासांच्या प्रवासानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये चहा नाश्त्यासाठी थांबलो. तिथून पुढे ताम्हिणी घाट लागणार होता. नाश्ता उरकून जरा फ्रेश झालो आणि मग प्रवास सुरू केला. घाटातून जाताना निसर्गरम्य परिसर पाहून जणू स्वर्गात आल्याचा भास होत होता. पावसाळा होऊन गेल्यामुळे सगळा परिसर हिरवागार दिसत होता. जणू डोंगराने हिरवा शालू पांघरला आहे. अक्षरशः ढग जमिनीवर उतरले होते. सगळा आसमंत धुक्याने आच्छादला होता. पुढे गेल्यावर आम्हाला डोंगरावर साचलेल्या पाण्यामुळे वाहणारे लहान लहान धबधबे दिसू लागले. आमच्यासोबत अजूनही गाड्या पुढे चालल्या होत्या. निसर्गाचे सौंदर्य पाहून मन अगदी प्रसन्न झाले होते. आम्हा भावांच्या गाड्या एका मागोमाग धावत होत्या. जणू काही गाड्यांची शर्यतच लागली होती. दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान आम्ही गावात पोचलो. माझ्या भावाने 10 रूम्स बुक करून ठेवल्या होत्या. पोहोचल्या फ्रेश होऊन आम्ही जेवण सुरू केले आणि आराम करण्यासाठी आपापल्या खोल्यांमध्ये गेलो. दुपारची झोप झाल्यावर संध्याकाळी 5-5:15ला चहा पिण्यासाठी बाहेर आलो. सगळ्यांनी चहा घेतला आणि तिथून समुद्र किनाऱ्यावर पोचलो. आमच्यातले काही पाण्यात पोहण्यासाठी गेले आणि मजा-मस्ती करू लागले. बऱ्याच दिवसांनी असे एन्जॉय करायला मिळाले होते. त्यामुळे सगळे खूप खुश झाले होते. समुद्राला भरती आली होती. अंधार पडायला सुरुवात झाली तसे आम्ही पाण्यातून बाहेर पडलो. काही वेळ किनाऱ्यावर बसून गप्पा-गोष्टी केल्या आणि मग हॉटेलकडे जायला वळलो. हॉटेल अगदीच किनाऱ्याला लागून होतं. त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आवाज तिथपर्यंत येत होता. तसं बघायला गेलं तर खूप शांत वातावरण होतं आणि त्यात आवाज येत होता तो फक्त समुद्राच्या लाटांचा. आम्ही रूमवर गेलो आणि काही वेळात जेवायला बाहेर आलो. जेवता पुन्हा आमच्या गप्पा सुरू झाल्या, ज्या चांगल्याच रंगल्या. घड्याळाचा काटा पुढे सरकत असला तरीही रात्र संपूच नये असे वाटत होते. तेवढ्यात माझ्या 2 भावांना म्हणजे महेश आणि नितीनला पान खाण्याची हुक्की आली. आम्ही राहत होतो तिथे विचारले पण ते म्हणाले की या भागात एकही पानटपरी नाही. पण इथून दापोलीच्या दिशेने गेला की एखादी पानटपरी नक्की दिसेल. तितक्यात सिद्धार्थ म्हणाला की तुम्ही पान आणायला जात असाल तर औषध पण घेऊन या. नितीनने गाडीची चावी घेतली आणि तो आणि मी आणि महेश आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो. साधारण 14 किलोमीटर अंतरावर ते गाव होते आणि आम्हाला जाताना रस्त्यात टपरीही दिसते का ते आम्ही पाहत होतो. रात्रीचे 10:30 वाजले असतील. गावाकडचा रस्ता असल्यामुळे स्ट्रीट लाईट असून सुद्धा नीट रस्ता दिसत नव्हता. अंधार खूपच गडद भासत होता. 11 वाजता आम्ही त्या गावात पोचलो. रस्त्यात 1-2घांना मेडिकल आणि टपरी कुठे उघडी मिळेल हे विचारून घेतले, पण कळले की एव्हाना दोन्हीही बंद झाले आहे. झालं, इतक्या लांब येऊन काही उपयोग झाला नाही. फेरी आणि वेळ वाया गेला. निदान औषध तरी मिळाले असते तरी चालले असते असे वाटले. हताश होऊन नितीश गाडी चालवत होता. रस्ता अनोळखी असल्यामुळे त्रास होत होता. मोबाईलला ही रेंज नसल्यामुळे मॅप वापरता येत नव्हता. परत येताना काही अंतर गेल्यावर कळले की आम्ही रस्ता चुकलो आहोत.
गेल्या 15 मिनिटात रस्ता बदलून आम्ही कुठेतरी भटकत होतो. आमचे आम्हालाही माहीत नव्हते. बऱ्याच वेळानंतर एक चौक दिसले आणि तिथं काही पोरं गप्पा मारताना दिसली. आम्ही त्यांना जवळ जाणार तितक्यात अचानक गाडी समोर एक व्यक्ती आली, जी हातावारे करत आम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही विचारले की रस्ता चुकलो आहोत, इथे पुढे कसे जायचे? पण तितक्यात भावाने खांद्यावर हात टाकला आणि मला कळायला वेळ लागला नाही की त्या व्यक्तीला बोलता येत नाहीये. तितक्यात चौकात असलेला एक मुलगा धावत आला. आम्ही त्या मुलाला रस्ता विचारून घेतला. तो म्हणाला की तुम्ही जवळजवळ 5 किलोमीटर पुढे आला आहात. तुम्ही ज्या रस्त्याने आलात तिथून पुन्हा मागे जा आणि तिथे तुम्हाला एक पूल दिसेल. तिथून उजवीकडे वळा. आम्ही त्या मुलाचे आभार मानले आणि नितीनने गाडी वळवली. पुढच्या काही मिनिटात आम्ही त्या पुलाजवळ येऊन पोचलो. पण त्या परिसरात पाहतो तर काय, त्या भागात एकही वळणाचा रस्ता नव्हता. त्या मुलाने सांगितल्याप्रमाणे आम्ही उजवीकडे पाहिले, पण तिथं तसा कोणताही रस्ता नव्हता. त्या मुलाने आम्हाला चुकीचा मार्ग सांगितला. हळूहळू मनात भीती घर करू लागली होती, पण आमच्यापैकी कोणीही चेहऱ्यावर ते दाखवत नव्हतं. अधूनमधून आम्हाला मोबाईलची रेंज मिळत होती. हॉटेलमधून सगळ्यांचा फोन येत होता. पण रेंज येत जात असल्यामुळे ना त्यांना आमचा आवाज येत असे, ना आम्हाला त्यांचा आवाज जात असे. त्यात फक्त नितीनकडे फोन होता आणि आमचे दोन्ही फोन रूममध्ये चार्जिंगला ठेवून आलो होतो. शेवटी बऱ्याच वेळाने आमचा फोन त्यांना लागला आणि आम्ही रस्ता चुकलो आहोत, पण लवकरच येतो असे सांगितले. बरीच रात्र झाली होती, म्हणून सगळे खूपच काळजी करू लागले. एवढ्या रात्री कशाला बाहेर जायचे? एक तर अनोळखी रस्ता, अशी चर्चा तिथे सुरू झाली होती. मी नितीनला म्हणालो की जरा पुलाच्या पुढे जाऊन बघू तर. इथे असे थांबून काय करणार? रेंज मिळत नसल्यामुळे लाईव्ह लोकेशनही मिळत नव्हते. काय करावे ही काही सुचत नव्हते. नितीनने पुन्हा गाडी मागे वळवली. तितक्यात हलक्याशा पावसाच्या सरी सुरू झाल्या. वातावरणात गारवा जाणवू लागला. 10 ते 15 मिनिटं झाली असतील. गाडीचा वेग कमीच होता. आम्ही आजूबाजूला पाहत होतो. गाडीच्या खिडक्याही उघड्याच होत्या. तितक्यात कुठून तरी एक मोठा बेडूक समोरच्या काचेवर येऊन आपटला आणि आम्ही तिघेही दचकन मागे झालो. बहुतेक पुढे घडणाऱ्या घटनेचा तो एक इशारा होता. नितीनने गाडीचे वायपर चालू करून त्या बेडकाला हटवले आणि आम्ही पुढे जात राहिलो. थोड्या अंतरावर आम्हाला एक रिक्षा दिसली. मी त्या माणसाला रस्ता विचारला. त्याने सांगितले की पुलाच्या उजवीकडे एक रस्ता आहे. आम्ही विचारात पडलो की याबद्दल तर त्या मुलानेही आम्हाला सांगितले होते. पण जेव्हा आम्ही त्या पुलाजवळ गेलो तेव्हा त्या भागात कोणताही रस्ता नव्हता. मी त्या रिक्षावाल्याला विनंती केली की आम्हाला रस्ता दाखवा जरा. तर तो म्हणाला की मला उलट दिशेने जायचे आहे, त्यामुळे मला जमणार नाही, आणि तो उलट दिशेने निघूनही गेला. आम्ही पुन्हा एकदा गाडी पुलाकडे वळवली. 3-3.5 किलोमीटर मागे आलो. यावेळी पूल क्रॉस केल्यावर उजवीकडे आम्हाला रस्ता दिसला. त्या रस्त्याला वळणारच तोच आम्हाला एक रिक्षा दिसली. जसं जवळ जाऊ लागलो तसे दिसले की तोच रिक्षावाला आहे जो आम्हाला मागे दिसला होता. आता मात्र आमची चांगलीच तंत्रली होती. नितीनने तरीही हिंमत करून त्याच्या जवळ गाडी नेली
आणि मी काही विचारणार तितक्यात तोही रिक्षावाला म्हणाला, "अरे तुम्ही कुठे गेला होतात? मी तुम्हाला माझ्या मागे यायला सांगितले होते." त्याच्या या वाक्याने आम्हाला त्या थंड वातावरणात अक्षरशः घाम फुटला. कारण त्या परिसरात दुसरा कुठलाही रस्ता नव्हता. गेल्या 15 ते 20 मिनिटात आम्हाला एकही रिक्षा ओलांडून पुढे गेली नव्हती. त्यामुळे तोच रिक्षावाला आमच्या पुढे कसा काय आला हे कळण्याच्या पलीकडे होते. या सगळ्या विचित्र पण तेवढ्याच भयान प्रकाराने भांबावून गेलो होतो. एव्हाना आम्हाला कळून चुकले होते की आम्ही एका भयानक चकव्यात अडकलो आहोत आणि यातून बाहेर पडणे वाटते तितके सोपे नाही. तितक्यात माझी नजर साईड मिररमध्ये गेली आणि मला दिसले की तो मुका व्यक्ती मागे उभा राहून उजव्या दिशेला बोट दाखवून उभा आहे. मला काय वाटले काय माहीत नाही. मी नितीनला म्हणालो, "गाडी उजव्या रस्त्यावरून घे आणि जमेल तितक्या वेगाने घे. काहीही झाले तरी थांबवू नकोस." नितीनने सांगितल्याप्रमाणे गाडीचा वेग वाढवायला सुरुवात केली. बराच वेळ नंतर आम्ही हॉटेलवर पोचलो. सगळे काळजी करत आमची वाट पाहत बसले होते. आम्हाला बघून सगळ्यांचा जीवात जीव आला. आम्ही घडलेला प्रकार सांगितला तसे सगळेच घाबरले. आमच्यासोबत मामीही होती. ती म्हणाली की या गोष्टीचा प्रभाव दुसऱ्या दिवसापर्यंत राहतो. इतके दिवस अशा कथा ऐकत होतो, पण यावेळी आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. अजूनही हा प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात. हा अनुभव मी माझ्या उभ्या आयुष्यात विसरू शकणार नाही. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला कोण नवीन असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.